नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण पाहणार आहे राजमाचा मसाले भात. तर आपण त्याच्यासाठी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी राजमा, 1 टोमॅटो, 2 साल काढलेले बटाटे, 4 कांदे, 1 लसणाची कांडी, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. तर आता आपण यांना कांदे, टोमॅटो आणि बटाटे यांना कट करून घेऊया. आपलं कांदा, टोमॅटो आणि बटाटा कापून झालेला आहे. साठी हा बाबा बिर्याणी मसाला घालणार आहे. हा खूप चवीला छान आहे. तर आता आपण कांदा लसूण परतून घेऊया आणि कुकरमध्ये करणार आहे. पण कुकर आपला चांगला तापलेला आहे. आपण आता तेल घालून घेऊया. थोडंसं तेल जास्तच टाकायचं मसाले भाताला. आता आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेऊया. कांदा टाकूया. कांदा जरा मसाले भाताला जास्त घालायचा, कांद्याने छान चव येते. चला आता आपला कांदा छान परतलेला आहे. आपण याच्यात अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया थोडे. आता आपण याच्यात 2-3 मिरच्या घेतल्या होत्या, ह्या टाकून घेऊया. टोमॅटो घालून घेऊया. बटाटा टाकूया. अर्धा चमचा हळद घालून घेऊया. एक चमचा कांदा मसाला घालूया. एक चमचा घरचा मसाला घालूया. आता आपण याच्यामध्ये राजमा घालून घेऊया. आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे मोठी. आता आपण याच्यामध्ये बाबा बिर्याणी मसाला हा घालून घेणार आहे वरून. तेलामध्ये परतायचं नाही. आणि 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. तुम्ही किती करणार आहे भात याच्यावर तुम्ही मीठ घालायचं चवीनुसार. आपण आहे ना, हे तांदूळ आहे ना चांगले परतून घ्यायचे. लगेच पाणी नाही घालायचं. परतलं ना तर 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात तयार होतो. तर आता आपले तांदूळ चांगले परतले आहेत. आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि 2च शिट्ट्या काढणार आहे. आपण हा घरचा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तर इंद्रायणी तांदळाला जास्त पाणी लागत नाही. 2च शिट्ट्या करायच्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.